हिंगबघा नांदेडकर रोजच्या दिनचर्येप्रमाणे निघाले होते म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या अजून एका तालुक्याला. पहिल्यांदा ऑफिसला यायचं, फिंगर लावायचं आणि निघायचं. आमची गाडी तयार आहे, गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर आहे ना, आम्ही एकदम मजेशीर गाणे लावले आणि गाण्याचा आनंद घेत प्रवासाला लागलो. हा जो तालुका आहे तो फार दूर आहे, त्यासाठी निवांत होतो. पोटाच्या पूजेसाठी पोटाला थांबून पोटाची फेमस खिचडी आणि कढी खाली, त्यासोबत भज्जे देखील खाले आणि जात असताना परिसर पाहत गेलो. हरणं वगैरे पाहायला मिळाली. आता हरणं म्हणल्यानंतर आठवलंच असेल, पण हा ओसाड परिसर पाहिला. हा ओसाड परिसर पाहिल्यानंतर वाटलं की बापरे, प्रत्येकाचा दिवस येतो. पावसाळ्यात अगदी सुंदर दिसणारा परिसर आत्ता मात्र ओसाड पडलेला आहे. आणि हे पाहून आम्ही गेलो पुढे गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलो ते म्हणजे किनवटच्या विश्रामगृहाला. गेल्या तयार झालो मस्तपैकी, पण तिथं नुसता धूरच होता बरं का. बरं, हे आहे ना उत्तमराव राठोड आदिवासी विकास संशोधन केंद्र, इथे गेलो. त्यानंतर राठोड सरांशी भेटलो. राठोड सरांचं पहिल्यांदा नांदेडमध्ये ट्युशन होतं, पण आता ते किनवटमध्ये घेत आहेत. मराठीचा बाप माणूस म्हणजे राठोड सर. बरं, हे सगळं झालं. नगर परिषद बघितली, कामं पाहिली, सगळं झालं. पण आम्हाला एक नगर परिषदेत पाहिल्यानंतर आहे ना किनवटकरांचा त्रास जाणवला. तो त्रास म्हणजे काय माहिती आहे का? इथं फक्त आणि फक्त धूळ पाहायला मिळते आणि किनवटकरांचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तो म्हणजे रेल्वेच्या गेटवरती जातो. ह्यावरती नक्कीच तोडगा निघाला पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न पाहिल्यानंतर आहे ना, मग आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. आणि त्या वेळेस पोटपूजा रुद्रा ढाबा फॅमिली रेस्टॉरंट ते जेवण मला तरी किनवट खूप भारी वाटलं. मी किनवटला आली आहे, तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.